नमस्कार मंडळी, तर आज आपण पाहणार आहोत झटपट अशी होणारी कोबीची भाजी। तर त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल कढईमध्ये घातलेलं आहे। त्यानंतर थोडंसं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरे घातलेली आहे। तर इथे मी चिमूटभर हिंग घातलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची घालायची आहे। तर लाल मिरचीचं प्रमाण हे तुम्ही कमी जादा करू शकता। त्यानंतर पाव चमचे मी इथे हळद घातलेली आहे। तर अर्धा कोबी जो होता तो मी इथे चौकोनी आकाराचा कापून घेतलेला आहे। तर तो सर्व कोबी मी यामध्ये घातलेला आहे आणि हे छान असं 2 ते 3 मिनिट आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा टोमॅटो जो आहे तो मी छोटे चिरून घेतलेला होता, तो सर्व टोमॅटो यामध्ये मी घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर घालायची आहे। त्यानंतर चवीपुरतं मी ते मीठ घातलेले आहे आणि मी चिमूटभर साखर घातलेली आहे। त्यानंतर सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यावरती मी एक ताट झाकून ठेवलेलं आहे। तर 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कोबीची भाजी किती छान अशी शिजली गेलेली आहे आणि माझी झटपट अशी होणारी कोबीची भाजी ही तयार झालेली आहे। तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला एकदा लाईक करा, एकदा व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।